नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर प्रामाणिक शेतकऱ्यांना 50,000 देणार अजित पवार यांनी केली घोषणा। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता या प्रामाणिक शेतकऱ्यांना 50,000 कशा पद्धतीने देणार आहे व अजित पवार यांनी केलेली घोषणा काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, प्रामाणिक शेतकऱ्यांना 50,000 देणार अजित पवार यांनी केली घोषणा। बघा, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी नियमित व प्रामाणिकपणे कर्ज फेडते अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान देण्यासाठी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना सूचना करून किती रक्कम लागते ती वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे आणि येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ही रक्कम देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली। या लाडक्या बहिणींसाठी 6,000 कोटी वर्ग करूनच राज्याच्या दौऱ्यावर बाहेर पडलो आहे असेही ते म्हणाले। येथील विविध विकास कामाच्या उद्घाटनानंतर छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यासमोर झालेल्या या जाहीर सभेत ते बोलत होते। अध्यक्षस्थानी पालकमंत्री हसन मुश्रीफ, बाजार समिती सभापती प्रवीण सिंह पाटील, गोकुळचे संचालक युवराज पाटील, नवीद मुश्रीफ, आमरीन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, विलास गाताडे, वसंतराव धुरे आणि सतीश पाटील, सुधीर देसाई, चंद्रकांत गवळी आदी प्रमुख उपस्थित होते। पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत ही आमची इच्छा आहे। निवडणुकीकरिता माझ्यासाठी कार्यकर्ते 6 महिन्यापासून सज्ज झाले आहेत। प्रवीण काळबर, विजय काळे, शीतल फराकटे, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांची भाषणे झाली। माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी स्वागत केले आणि नितीन दिंडे यांनी आभार मानले। बघा, मंत्री मुश्रीफाची उमेदवारी जाहीर। उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, मागे एकदा मुश्रीफांना पालकमंत्री करू शकलो नाही ही खंत यावेळी दूर केली। त्यांच्या मागे असणारी ताकद ही कागलकरांनी कधीच कमी केलेली नाही। आता त्यांच्याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे आणि महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांना इतक्या उच्चांकी मताने निवडून द्या की समोरच्याला धडकी भरली पाहिजे, त्याकरिता मी कमी पडणार नाही। बघा, एकूणच अशा पद्धतीने मुश्रीफांनी मागितली माफी। मेळाव्याला मोठी गर्दी झाली होती आणि महिलांची संख्या ही लक्षणीय होती। सभा मंडपाबाहेर लोक दाटीवाटीने उभा होते। यशवंतराव घाटगे विद्यालयाच्या पटांगणात स्क्रीन उभारला होता, तेथेही महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। पावसामुळे एवढे लोक येणार नाहीत म्हणून ही जागा घेतली आहे, यामुळे गैरसोय झाली, याबद्दल मुश्रीफ यांनी भाषणात माफी मागितली। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे जे प्रामाणिक शेतकरी आहेत त्या प्रामाणिक शेतकऱ्यांना 50,000 देणार अशी अजित पवार यांनी भरसभेत घोषणा केलेली आहे। या घोषणेबद्दल संपूर्ण सविस्तर अशा इतिवृत्तांत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।